परीक्षेत मुलांचा सगळ्यात मोठा घोळ होतो तो सायन्समध्ये. कुठलं साईन द्यायचं, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, काहीच समजत नाही आणि त्यातच मुलांचे सगळं येतं सुद्धा मार्क्स जातात. आपण आज तोच घोळ होऊ नये, तेच कन्फ्युजन दूर करावं म्हणून एकदम बेसिक आणि एकदम क्लिअर रूल समजून घेणार आहोत. रूल पहिला, प्लस इंटू प्लस इज इक्वल टू प्लस. म्हणजेच काय, दोन्ही इंटिजर्स पॉझिटिव्ह असतील तर आन्सरला पॉझिटिव्ह साईन द्यायचं. +2 इंटू +8, 8 2 जा 16. 16च्या लेफ्ट हँड साईडला काहीच साईन नाही आहे, म्हणजेच ते पॉझिटिव्ह 16 आहे. एक्झाम्पल 2 रूल 1चं, +7 इंटू +4 इज इक्वल टू 7 4 जा 28, पॉझिटिव्ह 28. +8 इंटू प्लस म्हणजेच पॉझिटिव्ह 8 इंटू पॉझिटिव्ह 5, 8 5 जा 40. रूल 2, जेव्हा दोन्ही इंटिजर्स निगेटिव्ह असतील तेव्हा नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि आन्सरला पॉझिटिव्ह साईन द्यायचं. मायनस इंटू मायनस इज इक्वल टू प्लस. -2 इंटू -8 म्हणजेच -2 निगेटिव्ह 2 मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह 8, 8 2 जा 16 आणि रूलप्रमाणे पॉझिटिव्ह 16. -7 इंटू -4, 7 4 जा 28. मायनस इंटू मायनस प्लस. -8 इंटू -5, 8 5 जा 40, पॉझिटिव्ह 40. रूल 3, जेव्हा एक इंटिजर पॉझिटिव्ह आणि एक इंटिजर निगेटिव्ह असतो तेव्हा मल्टिप्लिकेशन करून आन्सरला मायनस साईन द्यायचं. मग तो लहान असो की मोठा असो, कुठल्याही एका नंबरला पॉझिटिव्ह आणि कुठल्याही एका नंबरला निगेटिव्ह साईन असेल तर मल्टिप्लिकेशन करताना मल्टिप्लिकेशन करून आन्सरला मायनस साईन द्यायचं. बघा, पॉझिटिव्ह 2 इंटू निगेटिव्ह 8, 8 2 जा 16 आणि एक प्लस आहे आणि एक मायनस आहे म्हणून -16. सेकंड एक्झाम्पल, -7 इंटू +4, 7 4 जा 28 आणि मायनस साईन. पॉझिटिव्ह 8 इंटू निगेटिव्ह 5 म्हणजेच +8 इंटू -5 इज इक्वल टू -40. तुम्हाला हे 3 सम मी होमवर्कला दिलेत. तुमचे आन्सर कमेंट करा आणि रूल्स लर्न करा. थँक्यू.